स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला। संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला। गेली 25 वर्ष आयुष्यामध्ये अनेक धमक्या ऐकल्या। धमक्या येत असताना मी विचारधारा सोडलेली नाही। मी माझ्या वक्तव्यावरती ठाम। जितेंद्र आव्हाड यांची स्वराज्य संघटनेच्या धमकीवरती प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या विशाळगडाच्या प्रकरणी राजश्री शाहू महाराजांना सुद्धा संभाजी छत्रपतींची भूमिका पटलेली। विशाळगड घटनेला संभाजी महाराज जबाबदार। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। जितेंद्र आव्हाड, तुम्ही घाबरून का पळालात? कॅमेरासमोर कोणीही छाती बडवतो। हिम्मत असेल तर सामोरे या। स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांचं आव्हाडांना आव्हान। संभाजीराजेंवरील टीका सहन करणार नसल्याचा इशारा। जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर समर्थकांसाठी या आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी, तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, समर्थकांची मागणी। जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरींच्या गाडीवरती हल्ले करणाऱ्यांना तात्काळ अटक करा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्याच्या नंतर मुंबईमध्ये शरद पवार पक्ष आक्रमक। शहरामधील दारुल फल मशिदीजवळ कार्यकर्त्यांसाठी आंदोलन। भर पावसामध्ये रास्ता रोको। राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही। आज जितेंद्र आव्हाड आणि 2 दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या गाडीवरती हल्ला झालाय। कायदा सुव्यवस्था बिघडल्यामुळे पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी। बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रतीचा लिलाव 48 लाख रुपयांना विकली गेली। संविधानाची पहिली प्रत सॅफ्रन आर्ट या प्राचीन वस्तू पुस्तकांचे लिलाव करणाऱ्या कंपनीने लावली होती बोली। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याला सुप्रीम कोर्टाची मंजुरी। 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा 6-1 असा निकाल। मात्र वर्गवारीसाठी ठोस आकडेवारी हवी अशी ही अट। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुषमा अंधारे यांच्याकडून स्वागत। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्यासाठी मान्यता देणारा कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह, अंधारे यांची प्रतिक्रिया। लातूरच्या उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून अनुसूचित जाती जमाती यांच्याबद्दलच्या कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत। समाजातील छोट्या वंचित घटकांना निर्णयाचा लाभ होईल अशी ही प्रतिक्रिया। SC/ST आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाबद्दल काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्याकडून साशंकता व्यक्त। सध्या अशा निर्णयाची गरज काय? राऊतांचा समज। अनुसूचित जाती अनुसूचित जमातींबद्दलच्या महत्त्वपूर्ण निकालामुळे समाजाला फायदा होईल। भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्याकडून विश्वास व्यक्त। नेमबा स्वप्नील कुसाळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक। 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या प्रकारामध्ये स्वप्नीलला कांस्य पदक। भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं हे 3रं पदक। स्वप्नील कुसाळेला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळताच त्याच्या आईला अश्रू अनावर। कोल्हापुरातील घरी स्वप्नीलला टीव्हीवरती बघताना आई भावुक। स्वप्नील कुसाळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळताच त्याच्या कुटुंबियांचा जल्लोष। स्वप्नीलचे आई वडील आणि भावासह आजीचं कोल्हापुरामधल्या घरी विजयाचं सेलिब्रेशन। स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारकडून 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला पॅरिसमधल्या स्वप्नील सोबत ऑनलाईन संवाद। स्वप्नील कुसाळेचं पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन। मोदींनी एक्सवरती पोस्ट टाकून स्वप्नीलचं केलं अभिनंदन आणि कौतुक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियांचंही अभिनंदन। कांबळवाडीतील कुटुंबियांसोबतही साधला दूरध्वनीवरून संवाद। स्वप्नील कुसाळेच्या वडिलांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साधला संवाद। ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये स्वप्नील कुसाळेनं पटकावलंय कांस्य पदक। कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याकडून ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे याला 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर। ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेला रेल्वेमध्ये अधिकारी म्हणून पदोन्नती। रेल्वे मंत्री स्वप्नीलसाठी रोख बक्षीसही जाहीर करणार। मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांची माहिती। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेचं केलं अभिनंदन। स्वप्नील
कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढणार असल्याचंही सांगितलंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून महिला वोट बँकेवरती विशेष लक्ष। लाडकी बहीण योजना प्रचार आणि प्रसारासाठी उद्यापासून जिल्हा आणि तालुका पातळीवरती मेळावे। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का। शिवसेना शिंदे गटाच्या मिशनवरती टीका करत असताना राऊतांची जीभ घसरली। संजय राऊत यांचं डोकं खराब झालंय, त्यांच्यावर ठाण्यामध्ये उपचार करायला हवेत। मंत्री गुलाबराव पाटील यांची संजय राऊत यांच्यावरती टीका। ठाकरे गट मशाल चिन्हावरच विधानसभेची निवडणूक लढवणार। मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेली चिन्ह वगळण्याची आयोगाला विनंती। मशाल चिन्ह घराघरामध्ये पोहोचवण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विचारपूस केली, मात्र एका आमदारावरती हल्ला झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस नाही। मिटकरींनी व्यक्त केली नाराजी। तर माझा जीव गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना शांतता मिळेल का, मिटकरींचा सवाल। अकोल्यामध्ये गाडीवरील हल्ल्याच्या विरोधात अमोल मिटकरी यांचे ठिय्या आंदोलन मागे। हल्ल्यातील मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळे याला अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनाच्या नंतर आंदोलन मागे। अकोल्याच्या निंबी मालोकार गावामध्ये अमित ठाकरेंनी घेतली मृत मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट। 30 जुलैला मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर जयचा हृदयविकारानं झाला होता मृत्यू। समृद्धी महामार्गावरून मालेगावच्या इथून अकोल्याकडे जात असताना मनसेचे नेते अमित ठाकरेंच्या ताफ्यामधल्या गाड्या एकमेकांवरती आदळल्या। सुदैवानं कुणालाही दुखापत नाही। अमोल मिटकरी घासलेट चोर तर अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष। दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केली तर कानाखाली आवाज निघेल। अमेय खोपकर यांचा मिटकरींना इशारा। मनसेचे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। अकोल्यामधल्या घटनेच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। सुजय विखेंची संगमनेर आणि राहुरीमधून लढण्याची तयारी। राहुरीमधून लढल्यास प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे सामना रंगणार, तर संगमनेरमधून लढल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे सामना रंगण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।